वेरसर यांच्या हे जयंती वर्ष आहे आणि आज पुण्यतिथी आहे, त्यामुळे त्यांच्या स्मृतिगंधांना त्या आठवणीचा एक वेगळा सुगंध आपल्याला येतोय। छानशी रांगोळी काढली आहे, ज्या रांगोळी कलाकारांनी जी रांगोळी काढली त्यांचं मनपूर्वक अभिनंदन। बोटांच्या कोंचल्यातून नेहमीच फुसली जाणारी न टिकणारी कला म्हणजे मंडळी रांगोळी। बरं, त्याच्यावर अनावरण सोहळा लिहिलाय, सर्व मान्यवरांचं स्वागत केलंय। ही सुंदर आजी माजी विद्यार्थ्यांचं असलेलं आपल्या गुरूंवर प्रेम ही फार महत्त्वाची गोष्ट अधोरेखित केली पाहिजे। त्यावेळेचं वय आणि आताचं वय याच्यामध्ये तफावत जरी असली तरी शिक्षण जिथे आपण धडे गिरवले त्या धडे गिरवलेल्या वास्तूच्या बाजूला आज सरांची आठवण येणं हे फार महत्त्वाचं। मंडळी आज अनेक नामवंत मंडळी इथे येणार आहेत, मान्यवर येणार आहेत, त्यांचं आपण स्वागत तर करूया, परंतु आज आपली उपस्थिती आम्हाला प्रार्थनीय आणि लक्षणीय आहे। सर्वात ठाणेकर नागरिकांच्या मनातला वृत्तपत्र म्हणजे ठाणे वैभव। बरं का, त्यामध्ये सरांच्या बद्दल पूर्ण सारांश जीवनाचा लिहिला आहे। जनतेपर्यंत हे पोचेल, ठाणेकरांपर्यंत। परंतु माजिवडा म्हटलं, डोकाळी म्हटलं, मनोनगर म्हटलं, या विभागात जर शिक्षणाचं खरं सूत्र आणि मूलमंत्र दिलं तर ही शिक्षण संस्था। त्यामुळे सरांचं महत्त्व आणि सरांचं कार्य याबद्दल आम्ही पामरांनी बोललो बरं नव्हे। आपल्या सर्वांना विनंती आहे, जरा पेपरात एक नजर टाका मंडळी, तो चाळा डोळ्याने त्याच्याबद्दल सुंदर माहिती दिली आहे। आपल्या सर्वांचं स्वागत आहे। ज्या माजी विद्यार्थी विद्यार्थिनी आहेत, माजी शिक्षक आहेत, त्यांना सुद्धा आम्ही सांगू नक्कीच आपल्या मनातला जो आठवणींचा मेळा आहे तो आपण ओपन करावा। मागे वळून पाहताना, मागचं पुस्तक चाळताना ज्या आठवणींचा उजाळा येतो तो स्मृतिगंध सर्वात महत्त्वाचा। त्यामुळे आजचा दिवस हा फारच महत्त्वाचा आहे, कारण शिक्षण महर्षी ख्रिस्तभाषिक कॅश्मीर अँजेलो वेरसर यांच्या अर्धपुत्री पुतळ्याचं अनावरण आहे आणि हे अनावरण एक आठवण देईल, नवीन पिढीला मार्गदर्शन देईलच, पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे सरांनी केलेल्या कार्याचा खऱ्या अर्थाने हा गौरव आहे आणि त्यांची आपल्या हृदयावर कोरलेलं नाव आहे। त्या गंधाचा सुगंध सर्वांना मिळावा, ही नवीन जी पिढी आहे त्यांना मिळावा, त्यासाठी हे महत्त्वाचं आहे। आज बऱ्याच दिवसांनी मला वाटतं आजी माझी विद्यार्थी विद्यार्थिनी एकत्र आले असतील, थोड्या गप्पांमध्ये चर्चांमध्ये बिझी असतील, पण हे महत्त्वाचं असतं एकोपा, एकत्र येणं आणि त्या निमित्ताने आपण एक दुसऱ्याला खास करून ओळखणं। सुद्धा आपल्या सर्वांच्या हृदयावर कोरलेलं नाव शिक्षण महर्षी ख्रिस्तवासी कॅश्मीर अँजेलो वेरसर यांचा हे सुद्धा जयंती वर्ष आहे आणि त्या निमित्ताने आजी माझे विद्यार्थी शिक्षक त्यांच्यावर प्रेम करणारे सर्व यांनी खास आज या कार्यक्रमाचे आयोजन, अर्धकृती पुतळ्याचं अनावरण सोहळा आणि आताच उपस्थित झालेले दोन्ही दिग्गज व्यक्तिमत्व आज आपल्यामध्ये आहेत। सन्माननीय प्रदीप ढवळ सर आणि सन्माननीय अशोक समेळ साहेब यांचं आगमन झालेलं आहे आणि हा फार मोठा योग आहे। आपल्या कार्यामध्ये ज्यांचा उल्लेख मानाने केला जातो, ज्येष्ठ लेखक, दिग्दर्शक, नाटककार सन्माननीय अशोक समेळ सर आणि त्याचबरोबर ज्यांच्याकडून आम्ही धडे घेतले, आमच्या जिभेवर सरस्वती कशी असावी हे ज्यांनी शिकवलं ते सन्माननीय अशोक समेळ सर आणि सन्माननीय प्रदीप ढवळ सर यांचं आगमन झालेलं आहे। जोरदार टाळी आपण त्यांचं हार्दिक स्वागत करूया। साहित्याच्या दुनियेमधलं मोठं नाव म्हणजे प्रदीप ढवळ सर, मान्यवर विनंती आहे त्यांनी आसनस्थ व्हावं आणि बाकीचे त्याचबरोबर लॉर्ड वेरसर यांना विनंती आपण व्यासपीठावर आसनस्थ व्हावं आणि जनादेशचे संपादक आणि ठाण्याचा निर्भीड आवाज ज्यांना आपण ओळखतो हे झालेलं आहे। मला उपस्थित आहात ग्रामीण शिक्षण संस्था, या संस्थेमध्ये या शाळेमध्ये शिकलेले खरं म्हटलं तर जीवनाचे धडे ज्यांनी इथे गिरवले आजी माझे शिक्षक
या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। या शाळेमध्ये ज्यांनी आपलं पहिलं अ आई जे गिरवलं जातं, जो अध्यक्ष गिरवलं जातं, तिथून सुरुवात करून आज यशाच्या शिखरावर पोहोचलेले, माझ्या समोर पोहोचलेले सर्व दिग्गज ज्यांनी सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा, कला या साहित्यात आपल्या नावाचा ठसा उमटवलाय, त्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत। शिक्षण महर्षी कैलासवासी काश्मीर अँजेलो वेरसर यांच्या अर्धकृती पुतळ्याचा अनावरण सोहळा आज इथे संपन्न होणार आहे। 1961 साली गोकुळनगर, माजिवडा ते कासार वडवली या ग्रामीण परिसरातील गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी अथक कष्टाने त्यांनी शाळा सुरू केली। 1 ऑगस्ट 1923 रोजी सर्वसामान्य घरात जन्मलेले शिक्षण महर्षी काश्मीर वेद सरांनी ग्रामीण शिक्षण संस्थेच्या माध्यमातून मराठी, हिंदी, इंग्रजी माध्यमातून शालेय शिक्षण व पुढे कनिष्ठ महाविद्यालय सुरू केले। 2023-24 हे सरांचे जन्मशताब्दी वर्ष आहे। शाळेतील माजी विद्यार्थी व शिक्षकांनी एकत्र येऊन शाळेच्या प्रांगणात सरांच्या आठवणींना उजाळा मिळावा व स्मृतिगंधांना उजाळा मिळावा यासाठी शाळेच्या प्रांगणात सरांचा अर्धकृती पुतळ्याचं अनावरण आज म्हणजे दिनांक 14/4/2024 रोजी इथे संपन्न होणार आहे। मान्यवरांची उपस्थिती झालेली आहे। त्याचे अध्यक्ष आचार्य भोईर साहेब यांनी विनंती आपण व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हावं, आमचा सन्मान वाढवावा। ग्रामीण शिक्षण संस्थेचे, शाळेचे, या शाळेचे सर्व जे पदाधिकारी आहेत त्यांचंही हार्दिक स्वागत। मंडळी, जरा ऊन रंधत आहे कारण उष्णता जास्त आहे, परंतु या सभागृहातील, या मंडपातील आज सरांच्या प्रेमामुळे हा प्रेमाचा गारवा आणि आठवणीचा गारवा फारच मोठा। मंडळी, आज खरं म्हटलं तर 1982च्या बॅचचे आजी माझे विद्यार्थी आहेत, त्यांनी या सोहळ्याचं खरी संकल्पना त्यांची, त्या संकल्पनेला आमचा मानाचा मुद्रा। कारण गुरुनी दिला ज्ञानरूपी वसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा। हा वारसा आहे पुण्याईचा, हा वारसा ही समृद्धीचा। शिक्षणातून समृद्धी हे जे विद्यवाक्य आहे ते आज किती योगायोग आहे बघा, दुग्ध शर्करा योग आहे। परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे शिकवलं तेच आज जयंती दिनानिमित्त आज तो योगायोग जुळून येत आहे। दीप प्रज्वलन, अंधारातून प्रकाशाकडे जायचा, अविचार करून विचारायचाकडे जायचा मार्ग म्हणजे दीप प्रज्वलन। ही आपली संस्कृतीची धरोहर आहे, पार पाडलं जात आहे। त्यांच्या कडकडामध्ये दीप प्रज्वलन सोहळा पार पाडला जात आहे। सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते, नारायणी नमोस्तुते, नारायणी नमोस्तुते। सर्व मान्यवरांच्या सोहळ्याचे दीप प्रज्वलन केले जात आहे। त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यासाठी मी मान्यवर सन्माननीय श्री अशोकजी सवळे साहेब यांना विनंती करीन की त्यांनी महाराष्ट्राचा आराध्यदैवत छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करावा। प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस, दो ब्राह्मण प्रतिपालक, राजाधिराज सिंहासनाधीश्वर श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की। त्याचबरोबर भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यासाठी विनंती करतो सन्माननीय श्री प्रदीप ढवळ साहेब यांना की त्यांनी आपल्या सुभाषदेव प्रतिमेला पुष्पहार अर्पण करावा। आज परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची यांचं जयंती आहे। 133 विलन त्यांच्या सन्मोद नतमस्तक होतो। अर्पण करावा, जरा टाळ्या झाल्या पाहिजेत कारण ज्यांच्या
सरस्वती मातेमुळेच आपण हा एवढा मोठा सोहळा इथे संपन्न होतोय. तिची कृपा सर्वांवर कायम राहावी. त्याचबरोबर प्रतिमेला पुष्पमाळा अर्पण करावी. मी भोईर सर यांना विनंती करीन की त्यांनी माजी अध्यक्ष राजचंद्रजी मुलुंडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करावं. ग्रामीण शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष राजचंद्रजी मुलुंडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला जात आहे. भोईर सर यांच्या हस्ते. बिना ज्ञाना धोरण मी माझ्यावर विनंती करेन आपण सर्वांनी आश्वस्त व्हावं. अधोरेखित करण्यासारखं आहे. कारण आणि या कार्यक्रमाची प्रस्तावना मी विनंती करेन डॉक्टर एकनाथ पवळे यांना की त्यांनी प्रास्ताविक सादर करावं. नमस्कार. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आज आम्ही सर्व विद्यार्थी आणि माझे शिक्षक तसेच माझ्याकडे ग्रामस्थ आम्हाला एक आनंद होतो की माझेवडा गावामध्ये यावेळी शिक्षणाची गंगा नव्हती. 1961 सालाच्या दरम्यान माझेवाडा हे संपूर्ण ग्रामीण भाग होता, गाव होतं. आणि त्या काळामध्ये शिक्षणासाठी वेद सरांनी स्वतः माझेवाडा ते ठाणा स्टेशन विजय हायस्कूल हा प्रवास केला होता. आणि हा प्रवास शिक्षणाचा खडतर होता. त्यामुळं त्यांना असं वाटलं की माझे जे बांधव आहेत, जे ग्रामस्थ आहेत, जे कष्टकरी लोक माझ्या गावात राहतात, यासाठी एखाद्या शाळेची स्थापना करावी. आणि त्यांनी त्यांच्या स्वतः घरापासून सुरुवात केली व माझ्याकडे ही शाळा सुरू केली. वेर सरांविषयी लीनाबाई मॅडम बोलतीलच. आता जो हा कार्यक्रम आहे, ह्या कार्यक्रमाचं स्वरूप कसं ठरलं, शिक्षण महर्षी कैलासजी काश्मीर अँजेलो वेर सर प्रतिष्ठान स्थापना कशी आली याविषयी थोडक्यात मी सांगतो. मला वाटतं 1982ची बॅच गेले 2 वर्षापूर्वी गुरुपौर्णिमेला सर्व गुरूंना एकत्र आणलं व गुरूंचं त्यांनी स्वागत समारंभ पूजन केलं. आणि त्यावेळी बावीसकर सरांनी हा विचार मांडला की आपल्या शाळेला आता 70च्या आसपास शाळा पोहोचले. वेर सरांना आपल्या शाळेने भरपूर दिलं, परंतु शाळेच्या आवारात कुठेही वेर सरांना पुतळा नाही आहे. आणि ही कन्सेप्ट 2 वर्षापूर्वी 1982ची बॅच पंडित असेल, प्रदीप असेल, ह्या सर्व बॅचच्या मनात आली. आणि ते मुहूर्त बघत होते कधीच करायचं. बावीसकर सरांनी त्यांना लक्षात आणून दिलं की 2023-24 हे सरांचं जन्मशताब्दी वर्ष आहे. मग जन्मशताब्दी वर्षानिमित्त आपल्याला काहीतरी करता येईल या भावनेने सगळे माजी विद्यार्थी एकत्र आले. श्रीरंग पंडितनी व्हॉट्सअपवरती फोनाफोनी करून माजी विद्यार्थी जमावायला सुरुवात केली. सांगायला आनंद वाटतो, जवळजवळ 55-60 वय वर्ष असलेले विद्यार्थी सुद्धा आम्हाला सामील झाले, तिथे भेटले. आणि आता लेटेस्ट 2010, 2012, 2014 साली असले माझे विद्यार्थी आम्हाला भेटले. 350-400 लोकांचा व्हॉट्सअप ग्रुप झाला. पण व्हॉट्सअपच्या गप्पा नुसतं गप्पा राहतात, त्यापुढे कारवाई होत नाही. या अनुषंगाने मग ऑक्टोबर महिन्यामध्ये आम्ही शाळेमध्ये मीटिंग घेतली. आणि त्या मीटिंगमध्ये सरांचा अर्धपुतळा उभारायचाच, पण अर्धपुतळा उभारून फक्त आपलं काम संपणार नाही, तर पुढे सरांनी जे काम चालू केलं आहे ते काम आपल्याला चालू ठेवायचं आहे. व आपण माजी विद्यार्थी आता नवीन येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मग काहीतरी चळवळ चालू करूया या भावनेने मग एखादी ट्रस्ट स्थापन करावी असा विचार पुढे आला. आणि ती ट्रस्ट स्थापन करण्यासाठी देखील
महिनाभर वाट बघतोय कोण येतील. शेवटी आम्ही 11 लोक पुढे आलो. श्रीरंग पंडितचा तर पुढाकार महत्त्व आहेच आहे. आणि नाव काय द्यायचं? शिक्षण महर्षी कैलासवासी काश्मीर अँजेलो वेअरसर प्रतिष्ठान याची स्थापना आली. आणि आता आपला काम करायला एक व्यासपीठ मिळणार या उद्देशाने 2-2, 4-4, 6-6, 8-8, 10-10 असे करत असा एक मोठा मेळावा जमा केला. आणि या प्रतिष्ठानमार्फत सुरुवातीला 25 डिसेंबर तारीख ठरली होती, परंतु संपूर्णपणे धर्मदाय आयुक्ताकडे रजिस्टर करणं, सगळं काम करणं यामुळे थोडा वेळ गेला. व आपण मग शेवटी असा एखादा मुहूर्त शोधावा की ज्या दिवशी सरांचं औचित्य कायदे साधून आपलं काम करता येईल. आजचा दिवस म्हणजे सरांची पुण्यतिथी. मग गेल्या 3 महिन्यापासून आम्ही 14 एप्रिलची वाट बघत होतो. बारीक सारीक गोष्टींमध्ये पुतळा उभारण्यापासून स्मरणिका बनवेपर्यंत. मग फक्त पुतळा उभारून चालेल का? तर नाही. त्या दिवशी आपण सरांची एक स्मरणिका, माजी शिक्षक, माजी विद्यार्थी आणि काही जाहिरातदार या सर्वांना एकत्र स्मरणिका स्थापन करूया, स्मरणिका छापूया. आपल्या शाळेचे सिनियर कॉलेजचे डॉक्टर आदित्य देसाई सर यांनी यात चांगली भूमिका बजावली. तसेच कैलास मापत यांनी संपादक काम केलं आणि या प्रतिष्ठाचं काम सुरू आलं. ह्या सर्व कामामध्ये आम्ही माजी विद्यार्थी काम करत असलो तरी एक व्यक्ती आम्हाला सकाळ संध्याकाळ कायम फोन करायचे, अरे ते राहिलंय, अरे हे जमतंय का, ही गोष्ट कमी पडते, ही गोष्ट करणार का, हे कोण करणार, हे कसं करणार. हे सर्व आम्हाला गुरुसारखे सारखे कान पडणार म्हणजे भाविस्कर सर यांच्या जोरदार टाळ्या वाजूया. कारण सरांनी जी इच्छा व्यक्त केली होती, इच्छा पूर्ण करण्याचे सर्व विद्यार्थी झटत होते आणि हे प्रतिष्ठान कामाला लागलं होतं. आणि आजचा दिवस उगवला. गेल्या महिनाभराभर आम्ही बसलो, त्यावेळी प्रमुख पाहुणे कोण आणावेत यासाठी आपण काय करावं. तर आम्हाला ठाण्यातले 4 ते 5 नावं आमच्या डोळ्यासमोर आली. त्यात बोलत सरांच्या व्यक्तिमत्व साजेसं तेवढं ज्येष्ठ व्यक्तिमत्व म्हणजे अशोक समळ सर आहेत, जे ज्येष्ठ नाटककार आहेत, लेखक आहेत, दिग्दर्शक आहेत आणि सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर आहेत. त्यांचं नाव पुढे आलं. त्यांना भेटायला गेलो. त्यांनी एकही मिनिटाचा अवधी न घेता तुमच्या सरांचं काम आहे, तुमच्या सरांचं अर्धपुत उभारता म्हटलं. त्यांनी लगेच होकार दिला आणि याला आम्हाला पाठिंबा दिला. त्यानंतर ठाण्यात सध्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये यांचं नाव दबदबा आहे किंवा शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रामध्ये यांचं आज भरपूर असं काम आहे. आम्ही तर स्वतःचे विद्यार्थी आहोत असे डॉक्टर प्रदीप ढवळ सर यांना विनंती केली. सर बोले पवळे एक थोडा प्रॉब्लेम आहे, माझं 10 तारखेला ऑपरेशन आहे. त्यांनी 10 तारखेला डोळ्याचं ऑपरेशन केलं, पण बोलले मी कार्यक्रमला येणार आणि त्यांनी सुद्धा याचं इथं कबूल केलं असे ढवळ सर. बघता बघता हा संपूर्ण कार्यक्रमाचा फॉलोअप चालू होता. सगळ्या गोष्टी घडत होत्या आणि आजच्या दिवसाची जी आम्ही आतून वाट बघत होतो, एक हा सोहळा आहे. माझी विद्यार्थी, माझे शिक्षक एकमेकांना भेटले का वेळेचं काळेचं भान राहत नाही. आज मला सांगायला आनंद वाटतो की जे माझी शिक्षक बसले आहेतच त्यांच्याबरोबर राजे मॅडम, तामाणे मॅडम यांची खूप इच्छा होती यायची, परंतु काही कारणामुळे त्यांना येता आलं नाही. परंतु त्या कायम देवधर मॅडम, सत्य मॅडम वयामुळे त्यांना येता येत नाही किंवा काही गोष्टी, पण त्या आम्हाला भेटल्या, आमच्या विषयी बोलल्या. तुम्ही जे काम हाती घेतले हे शिवधनुष्य आहे, चांगलं काम पुढे चालू ठेवा असं त्यांनी आम्हाला गाईडलाईन दिली व आजचा हा कार्यक्रम इथे उभा राहिला. तसेच आपल्या शाळेने देखील आम्हाला सगळं सहकार्य केलं. जागा कुठे पाहिजे तुम्ही ठरवा. शेळके सर असतील, भोईर सर असतील, मडवी सर असतील, मुलुंडकर सर त्यावेळी होते, ते तुम्ही सांगा योग्य ठिकाणी जागा, आणि त्यांनी जागा दिली आणि या कामाला सुरुवात झाली. मला वाटतं आजच्या कामाचे प्रास्ताविक एवढं पुरेसं आहे. मी एवढं बोलपायचं विषय संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. विनंती करेन लीना वीर मॅडम यांना की त्यांनी प्रास्ताविक करावं. मंडळी, आपल्या टाळ्या जर नाही पडले ना तर कार्यक्रमाला कसं जरा उत्साह वाटत नाही. धन्यवाद. व्यासपीठावरील मान्यवर, संस्थेचे पदाधिकारी, माझे शिक्षक सहकारी, विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो व इथे उपस्थित वेर सरांचे ग्रामस्थ, शुभचिंतक या सगळ्यांना उद्देशून आज वेर सरांबद्दल जे काही थोडंसं माहिती आहे ते मी तुम्हाला सांगते.
हे ख्रिस्तवासी वेर सर यांचं जन्मशताब्दी वर्ष. या वर्षाचं औचित्य साधून 1982च्या विद्यार्थ्यांनी वेर सरांचे स्मारक उभारण्याचा संकल्प हाती घेतला. कित्येक महिन्यांच्या त्यांच्या प्रयत्नाने, मेहनतीने हे स्मारक उभारले आणि आज त्याच्या अनावरणाचा दिवस येऊन ठेपला. त्यांना या सर्व विद्यार्थ्यांच्या तर्फे ही एक त्यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी, त्यांच्या डेथ ॲनिव्हर्सरीच्या दिवशी एक आदरांजलीच आहे. त्यासाठी श्रीराम पंडित, प्रदीप भोईर, ढवळे, नंतर सुनील तांबे आणि त्यांच्या बॅचच्या आणि इतरही बॅचच्या सर्व विद्यार्थ्यांनी फार मोलाचा हातभार लावला. त्यांना सारंग सर आणि बाविस्कर सर यांचं योग्य ते मार्गदर्शन मिळालं आणि खूप मेहनतीने त्यांनी या दिवशीचं वाट पाहिली आणि आज हा दिवस उगवला. वेर सर आणि माझी ओळख 1980 साली झाली. शाळेमध्ये शिक्षक भरतीची जाहिरात त्यांनी दिलेली होती. त्यानुसार मी इंटरव्ह्यूसाठी आले होते. गावात यायचं म्हणजे वाहन नाही, आतमध्ये यायला वाहन नाही. माझीवड्या नाक्यावर उतरून तिकडनं चालत यायचं. काही परिस्थितीत आलो आम्ही, मला माहिती नव्हतं माझीवडा गाव कुठे आहे आणि माझीवडा गाव आहे हेही माहिती नव्हतं. पण माझ्या वडिलांना विचारल्यावर त्यांनी मला सांगितलं की असं असं जा म्हणून. तर आले, माझा इंटरव्ह्यू घेतला सरांनी. त्या इंटरव्ह्यू म्हणजे काय, तो इंटरव्ह्यू नव्हताच, घरगुती गप्पा होत्या. सगळं कौटुंबिक विचारपूस होती. आणि त्यांनी मला विचारलं की तुला बी एडला, म्हणजे माझा रिझल्ट लागायचा होता बी एडचा. त्यांनी मला विचारलं तुला किती टक्के मिळतील. मी हुशार, मी म्हटलं त्यावेळेला टक्केवारी नव्हती पण क्लास महत्त्वाचा होता. मी म्हटलं फर्स्ट क्लासची अपेक्षा आहे पण ठीक आहे, सेकंड क्लास मिळाला तरी चालेल. सर म्हणाले वा, तुझ्या कॉन्फिडन्सला दाद दिली पाहिजे म्हणे. तर अशा प्रकारे वेर सरांची आणि माझी भेट झाली. त्यानंतर 7-8 दिवसांनी त्यांचा निरोप आला की तुम्हाला बोलवले. मी शाळेत आली आणि माझी त्यांनी शिक्षिका म्हणून नियुक्ती या शाळेत केली. वेर सर तसे कडक शिस्तीचे, वक्तशीर आणि तितकेच ते प्रेमळ. आपल्या शिक्षकांना हाताशी धरून प्रेमळपणे त्यांना समजावून, गोड बोलून त्यांच्याकडनं अतिशय उत्तम प्रकारे काम कसं करून घ्यायचं हे त्यांना बरोबर माहीत होतं. शिक्षकांचा पोशाख असो किंवा त्यांचं लिखाण असो, टापटीप असलं पाहिजे याकडे त्यांचा कटाक्ष असेल. ते शाळेमध्ये जितके कडक शिस्तीचे तितकेच ते घरी अतिशय प्रेमळ. त्यांनी कधी घरी कोणालाही कधी दुखवलं नाही. माझ्याशी तर मुलीप्रमाणेच वागायचे, मुलगीच समजायचे मला, कधीही कोणाला दुखवलं नाही. नातवंडांवर तर त्यांनी अतिशय प्रेम केलं, खूप लाड केले. नातवंड त्यांची नेहमी टर उडवायचे. लहान होती पण असेच टर उडवायचे, पण ते हसत राहायचे. कधी त्यांना कधी हे नाही, खूप लाड केले. आणि त्यांच्या नातवंडांनाही त्यांच्याबद्दल फार अभिमान आहे, खूप आदर आहे. त्यांच्या वेर सरांनी जे मेहनतीचं एवढं काम केलं, जी शाळा उभारली, ते साधी गोष्ट नव्हती. फार त्यांना मेहनत घ्यावी लागली. एक रुपया जोडून त्यांनी पैसे गोळा केले. एवढी मोठी इमारत उभारणं साधी गोष्ट नव्हती. आणि घरोघरी फिरून चपला झिजवून त्यांनी हा निधी उभा केला. ठाणा त्यावेळेला इंडस्ट्रियल एरिया असल्यामुळे कंपन्यांमधनं जाऊन त्यांनी हा निधी उभा केला आणि ही शाळेची एवढी मोठी इमारत बांधली. त्या त्यांच्या कार्यामध्ये, त्या त्यांच्या ह्या कामामध्ये
त्यांच्या कुटुंबाचा फार मोठा वाटा आहे. प्रत्यक्षपणे नाही पण अप्रत्यक्षपणे त्यांनी खूप मदत केलेली आहे त्यांच्या या कार्याला. मम्मी सतत त्यांच्या पाठीशी उभ्या असायच्या. घरात नेहमी पाहुण्यांचा राबता असायचा. खूप त्यांना त्यांच्या म्हणजे घरामध्ये येण्या जाण्याने म्हणजे पाहुण्यांचा पाहुणचार करण्यामध्ये बराच वेळ जायचा. त्यांची मुलंसुद्धा त्यांना ते वेळ देऊ शकत नव्हते. तिन्ही मुलांना वेळ देऊ शकत नव्हते, पण त्यांना कधी वाईट वाटलं नाही किंवा कधी त्यांनी तक्रार केली नाही. त्यांना माहीत होतं की त्यांचे वडील फार मोठं कार्य करतात, फार महान व्यक्ती आहे, फार महान व्यक्तिमत्व आहे त्यांचं, हे त्यांना माहिती होतं. प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे त्यांनी त्यांना मदत केलेली आहे. पूर्ण कुटुंब त्यांच्या पाठीशी उभं होतं. तर असे हे वेल सरांना शिक्षणाची अतिशय आवड. माझ्याकडं गावामध्ये त्यावेळेला प्रायमरीपर्यंत शिक्षण मिळायचं. बरेचसे लोक शिक्षणापासून वंचित राहिलेली होती. शिक्षणाची इच्छा होती, पुढे शिकायची इच्छा होती, पण माध्यमिक शाळा जवळपास नव्हती. त्यामुळे त्यांना आणि परिस्थिती पण एवढी नव्हती की लांबच्या शाळेत करून आपलं शिक्षण ते पूर्ण करू शकतील. पण वेर सर जिद्दीचे होते. त्यांनी प्राथमिक शिक्षण गावात झाल्यानंतर त्यांनी ठाण्याच्या BK स्कूलमधून पुढील शालेय शिक्षण पूर्ण केले. वाहनांची सोय नव्हती. 4-4 किलोमीटर पायपीट करत जायचे. आणि त्यानंतर शालेय शिक्षण पूर्ण झाल्यावर महाविद्यालयीन शिक्षण त्यांनी सेंट झेवियर्स आणि पोद्दार कॉलेजमधनं घेतलं. तेव्हाही स्टेशनपर्यंत चालत जायचे. आर्थिक परिस्थिती बिकट होती. त्यांच्या लहानपणीच त्यांचे वडील वारलेले होते. 4 बहिणींचा आणि त्यांचा भार त्यांच्या आईवर होता. जबाबदारी आईवर होती. वेर सर जसं जमतील तसं आपल्या आईला मदत करायचे आणि शेतीवाडी करून दुग्ध व्यवसायामध्ये त्यांना मदत करायचे. तर अशा प्रकारे खूप मेहनत सरांनी घेतली. त्याही परिस्थितीत त्यांनी आपल्याला जो त्रास झालेला आहे तो माझिवडा गावातील इतर मुलांना किंवा आसपासच्या परिसरातील लोकांना मुलांना होऊ नये म्हणून त्यांनी एक स्वप्न पाहिलं की आपण या गावात शाळा सुरू करायची. आणि त्यांनी त्यानुसार इयत्ता 8वीचा पहिला वर्ग आपल्या जुन्या राहत्या घरामध्ये सुरू केला. नंतर पुढे 5वीचा वर्ग काढला. त्यानंतर त्यांनी त्यांची चाळ, तुम्हाला माहिती आहे जुनी शाळा, ती चाळ त्यांनी शाळेसाठी वापरली. आणि अशा प्रकारे 5वी ते 10वीचे वर्ग सुरू झाले. विद्यार्थी भरभरून यायला लागले. भरपूर विद्यार्थी झाले. आजूबाजूच्या गावातील लोकांना सुद्धा आवाहन त्यांनी केलं की मुलांना पाठवा, शिक्षणापासून वंचित ठेवू नका. आजूबाजूच्या गावातील बाळकू म्हणा, ढोकाळी म्हणा किंवा कोलशेत म्हणा, वाडवली इथले सरपंच प्रतिष्ठित लोकांना आताशी धरलं. त्यांच्या मदतीने हे कार्य त्यांनी पुढे नेण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर विद्यार्थी संख्या एवढी वाढायला लागली की वर्ग कमी पडायला लागले. मग त्यांनी दुसरं स्वप्न पाहिले की आता मोठी इमारत बांधली पाहिजे, तरच इथल्या सगळ्या मुलांना आपण न्याय देऊ शकू. मग त्यांनी त्या इमारतीसाठी एवढी मेहनत घेतली, खूप झटले, खूप चपला झिजवल्या आणि त्यांनी निधी गोळा केला. आणि आजही आपल्यासमोर एवढी मोठी शाळा उभी आहे. मराठी, हिंदी, इंग्रजी माध्यमाची ही ठाण्यातील सगळ्यात मोठी शाळा आहे. पुढे त्यांनी ज्युनियर कॉलेज सुरू केलं. सिनियर कॉलेजचं स्वप्न पाहिलं, पण ते त्यांना काही पूर्ण करता आलं नाही. पुढे संस्थेत पुढील जे काही पदाधिकारी होती त्यांनी ते पूर्ण केलं. तर अशा प्रकारे वेर सरांनी फार मेहनत घेतलेली आहे. त्यांच्या मेहनतीचा चीज झालेला आहे. त्यांच्या प्रिय विद्यार्थ्यांनी त्यांचं स्मारक बांधून त्यांना न्याय दिलेला आहे. त्यांच्या मेहनतीचं फळ त्यांना आज मिळत आहे. ते वरून खरोखरच त्यांचा आत्मा त्या विद्यार्थ्यांना आशीर्वाद देत असेल, भरभरून आशीर्वाद देत असेल. तर हे कार्य फार मोठं आहे. त्यासाठी सर्व विद्यार्थ्यांचे, श्रीरंग पंडित यांची टीम, सगळ्या बॅचच्या, मला आता सगळ्यांची नावं नाही आठवत, पण सगळ्या बॅचच्या विद्यार्थ्यांना
वेर परिवारातर्फे मी धन्यवाद म्हणते. थँक्यू. अर्धकृती बुद्धाचं सरांच्या अर्धकृती बुद्धाचं अनावरण मान्यवरांच्या शुभ हस्ते करूया आणि त्यानंतर मग आपण स्वागताकडे वळूया. हा क्षण अनमोल आहे, क्षण मोलाचा आहे. अर्धकृती बुद्धाचा अनावरण सोहळा पार पाडला जात आहे. हा क्षण आणि ही वेळ जर जोरदार ठिकाण झाला पाहिजे तो क्षण घेतला असला पाहिजे. आणि अर्थात सेकंद हा सोहळा त्या शाळेच्या प्रांगणात पार पाडला जात आहे. शिक्षण शिक्षकवादी सरांच्या अर्धकृती बुद्धाचं हे अनावरण असेल तर आपल्या घरातून सुरुवात करावी लागते. स्वतःहून झटावं लागतं आणि ती सर्वात मोठी होती जिद्द आणि ती तडफ. आणि त्यामुळेच आज माजुडा गावामध्ये ग्रामीण शिक्षण संस्थेची ही इमारत उभी आहे, ज्यामध्ये अनेक विद्यार्थी घडवले जात आहेत. जी संकल्पना मनात मांडली ती आता मूर्त स्वरूपात आपण बघत आहात. येणाऱ्या प्रत्येक पिढीला आदर आणि प्रेरणा त्यामुळे मिळेल, आदर्श त्यामुळे घडवला गेला. कौतुक केलं पाहिजे 1982च्या बॅचच्या सर्व आजी माजी विद्यार्थ्यांनी जी संकल्पना मांडली आणि ती पूर्णत्वास आणली. स्वर्णिका प्रकाशन सोहळ्याकडे वळणार आहोत. सरांच्या आठवणीमध्ये आज स्वर्णिका प्रकाशन सोहळा इथे पार पडला जाणार आहे. मान्यवरांच्या शुभ हस्ते स्वर्णिका प्रकाशन सोहळा पार पडला जाईल. आठवणींचा गंध सुगंध म्हणजे हा स्वर्णिका प्रकाशन सोहळा. मी डॉक्टर एकनाथ पावे यांनी विनंती करेन की आपण मान्यवरांना स्वर्णिका देऊन हा प्रकाशन सोहळा पार पडला जावा. पुस्तकरूपी, शब्दरूपी, पुस्तकरूपी, शब्दरूपी सरांच्या जीवनगाथेचा हा प्रवास, त्यांनी केलेल्या कार्याचा गौरव शब्दांरूपी एकत्र करून स्मरणरूपी हा स्मरणिका प्रकाशन सोहळा या इथे पार पडला जात आहे. स्मरणिकेचं प्रकाशन झालं असं जाहीर करतो आणि सगळ्यांचं अभिनंदन. वटूळच्या छायेवर या सावलीमध्येच आपल्या सर्वांना मिळाली शिक्षण आणि ही माऊली. खरंच त्याबद्दल स्मरणिका प्रकाशनची संकल्पना ज्यांची आहे त्यांचं मनपूर्वक अभिनंदन. यानंतर मी ज्यामध्ये थांबलो होतो स्वागत समारंभ महाराष्ट्र धर्मानुसार आपण पार पाडणार आहोत.
ग्रामीण शिक्षण संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष हरिश्चंद्रजी भोईर साहेब यांचं स्वागत करण्यासाठी विनंती करीन श्रीरंगजी पंडित यांना की त्यांनी मान्यवरांचं आपल्या शुभ हस्ते हार्दिक स्वागत करावं. हे या सोहळ्याचं खरं वैशिष्ट्य, छोटी गोष्ट असो मोठी गोष्ट असतो, प्रत्येक वेळी या शाळेत घडलेले सर्व विद्यार्थी आणि मान्यवरांचं स्वागत या ठिकाणी होताना आपण पाहतोय. सन्मान्य हरिश्चंद्रजी भोईर साहेब ग्रामीण शिक्षण संस्थेचे सन्माननीय कार्यकारी अध्यक्ष, म्हणजे काय, बोलताना कुठे थांबावं आणि कुठे सोडावं हे ज्यांनी शिकवलं. कले अशोकजी समेळ साहेब यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. कारण कलाकार तो, गुरु तो, जो आपल्या अनुभवाची शिकवणी विद्यार्थ्यांमध्ये वाटतो. जोरदार टाळ्या येतात. मी विनंती करीन प्रदीपजी भोईर साहेब यांना की त्यांनी मान्यवर सन्माननीय अशोकजी समेळ साहेब यांचं आपल्या शुभ हस्ते हार्दिक स्वागत करावं. हा क्षण मोलाचा आहे. आपल्या अमूल्य वेळात वेळ काढून आज सन्माननीय प्रदीपजी अशोकजी समेळ साहेब यांनी आपली उपस्थिती दर्शवलेली आहे. त्यांच्या लेखनाची शैली, त्यांचं निवेदन, बोलण्याचं कौशल्य, लेखक, दिग्दर्शक, नाटककार आणि आमचे गुरु सन्मान्य अशोकजी समेळ साहेब यांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत होत आहे. साहित्य परिषदेचे अध्यक्ष आणि सचिव शारदा एज्युकेशन सोसायटी, ठाण्यातील प्रत्येक साहित्याच्या कार्यक्रमामध्ये अग्रगण्य वाटा आणि विद्यार्थ्यांना घडवणारा सर्वात मोठा व्यक्तिमत्व सन्मान्य प्रदीपजी ढवळे साहेब यांच्यासाठी जोरदार काय झाला पाहिजे. मी विनंती करीन वासुदेव भोईर यांना की त्यांनी सन्मान्य प्रदीपजी ढवळे साहेब यांचं हार्दिक स्वागत करावं. हे आमचं अवभाग्य आहे. दोन्ही मान्यवर व्यक्तिमत्व जरा टाळ्या वाजवा असं सांगायला बरं वाटत नाही. आपसूकपणे येणारा विधान म्हणजे टाळी. मनातलं आता जेव्हा येतं ना ते कळतं. ते व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय ज्यांच्या मार्गदर्शनामुळे हा भाग सन्माननीय भावेशकर सर यांचं आपल्या शुभ हस्ते हार्दिक स्वागत करावं. स्मित हास्य ज्याच्या चेहऱ्यावर कायम असतं. खरं ज्यांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य असतं ना, समस्या तिकडूनच दूर पडतात आणि यश जवळ येतं. धन्यवाद भावेशकर सर. आपल्या शुभ हस्ते हार्दिक स्वागत करावं. मंडळी, महाराष्ट्र धर्म म्हणजे अतिथी देवो भव आणि ते देव भव का टाळ्यांनी जरा कडकडाट झाला की भरून होतात. त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित सन्मान्य वेद मॅडम यांची उपस्थिती आम्हाला आज साथीने लाभली आहे. ते शब्द नेहमीच आम्हाला प्रेरणादायी करतील. मोठ्या प्रमाणापर्यंत कधीही न लागणारं व्यक्तिमत्व सन्माननीय किरण पंडित सर यांचं स्वागत शिंदे सरांच्या हस्ते होताना आपण पाहत आहात. शाल, श्रीफळ आणि प्रेमाचा पुष्पगुच्छ असं स्वागताचं स्वरूप आहे. यानंतर व्यासपीठासमोर जे मान्यवर आमच्या विनंतीला मान देऊन इथे उपस्थित आहेत त्यांचं स्वागत या ठिकाणी केले जाईल. गुरुवर्य मान्यवर व्यक्ती उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे आज आम्हा सर्वांचे गुरु हे खाली आमच्यासमोर बसले व्यासपीठासमोर. मी आमच्या ज्या महिला मंडळ विद्यार्थिनी आहेत त्यांना विनंती आणि त्यामुळे गुरु की मी जसं नावं घेत जाईल तसं माझी शिक्षक सत्कार करायचा आहे. सत्कार करतोय. यानंतर कारखान्यात मॅडम सत्कार होतोय. देशपांडे मॅडम.
प्रदीप महादेपुरे येते त्यांनी देशपांडे सरांचं करायचे वासुदेव भविष्य सर विचारित वामरुकर मॅडम संस्कार राजेश पवार करतील राजेश पवार वामरुकर मॅडम संस्कार करत आहेत आज वयाचे 70, 75, 80 त्यांनी गाठलेले पण आता वेळ सरच्या प्रेमामध्ये झाले सर्व शिरोडकर मॅडमचा सत्कार होते चौधरी संगीता जाधव यांनी तिथे सत्कार करायचा आहे पाटक सरांचा सत्कार देखील होतोय संगीता वरून जो तसंच मोळे सर झालं मोळे सर मोळे सर सत्कार वासुदेव भोळन करतील सत्कार झाला संगीता वरून वासुदेव भोईर AP पाटील सर याचा देखील सत्कार संगीता जाधव करते वासुदेव भोईर सर एक बाईची त्यानंतर संस्थेचे सभासद वासुदेव भोईर सुनील तांबे यांना विनंती आहे आणि त्या पाठवतात वृक्षालय राजे मॅडम सत्कार करायचा आहे गोंधळ होतो की काय करू आणि काय नको ही मनसे झाली सगळ्यांची संसद सचिव शेळके सर प्रकाश शेळके सर इकडे बघा असं तुझी पराग बोलू तसेच आपले माजी विद्यार्थी रवी पाटील आज ते विश्वास देखील आहेत माजी नगरसेवक यांचा देखील सत्कार जेवण चव्हाण करतील रवी पाटला सगळं जेवण चालू करतील शिक्षकांची विनंती आहे थोडं थांबायचं संदेश पाटील आणि गोड व्यक्तिमत्व लीना वेर यांचा सत्कार अनिता मोळे करतील सरांच्या कन्या लीना वेर तसेच कुलदीप पाटील यांचा देखील सत्कार सुनील तांबे कुलदीप पाटील सत्कार करा माजी विद्यार्थी मनोकर करते त्यानंतर नतमस्तक होऊन स्टेजवरील सगळे मान्यवर प्रदीप सर मी माझ्या हायस्कूलमध्ये शिकलो व पुढचं शिक्षण न्यायसंस्थामध्ये घेतलं आमचे प्रदीप डवळ सर आणि आमचे मित्र समीर सर बाविस्कर सर ज्यांचा म्हणजे दम देऊन मार खाऊन आम्ही मोठे झालो ते आमचे बाविस्कर सर सांगायला अभिमान वाटतो की जी मुलं खोडकर असतात
तीच मुलं शिक्षणाच्या लक्षात राहतात आणि तीच मुलं पुढे मोठी होतात असा माझा अनुभव आहे. कारण आम्हाला वाघोळकर मॅडम, विचारे सर, देशपांडे सर, तामणे मॅडम, राजे मॅडम, आपल्या वाघोळकर मॅडम तर सरळ सरळ गाळात भडकून द्यायच्या, सरळ मारायच्या. आणि पूर्वी कसं आता कसं जे नेटवर्क आहे 2G 3G 4G, तेव्हा हे काय नव्हतं, फक्त गुरुजी होते. गुरुजीने एक मारले की नेटवर्क सरळ व्हायचं. त्यामुळे आम्ही घडलो गेलो. मला सांगायला अभिमान वाटतो की ज्या शाळेत मी शिकलो, ज्या सरांनी, आणि वेळ सर म्हणजे एकदम आमच्या घरचे होते. आणि मम्मी तर काय म्हणजे मम्मी म्हणजे दुसरी आमची आई होती. माझे मोठे बंधू होते आनंदरे, तर ते नेहमी त्यांच्याकडे आम्ही जायचो. आणि मम्मीकडे आम्ही मधली सुट झाली शाळेची की जायचं, मम्मी आज काय केले, अरे तरे आवार ये बोलतो, आवार ये, त्यांची भाषा बोलायचे ते. मग ते काय दिलं आम्हाला खायला द्यायचे पाणी, आणि आम्ही मुद्दाम त्यांच्याकडे पाणी प्यायला जायचो. कारण का तर काहीतरी खायला मिळायचं. कारण तेव्हा परिस्थिती वेगळी होती आमची. बाबा आमचे रेल्वे शिकायला होते. खूप कष्टाने आम्ही मोठे झालो. आणि जो माणूस कष्ट करून मोठा होतो त्याला पैशाची किंमत कळते की पैशाची किंमत काय असते ते. आजकालच्या मुलांना तसं काही कळत नाही आहे की त्यांना सगळं इझी मिळतं. त्यावेळेला आई मला फक्त 10 पैसे द्यायची घरी शाळेत येताना, आणि 10 पैसे म्हणजे मला ते 10 रुपये वाटायचे तेव्हाचे. तेव्हाची चिक्की काय, हे का ते का, त्यामुळे सगळं. आणि माझ्या गावातले मी सगळं माझं बालपण गेलेलं आहे. आणि माझा एक मित्र होता महेंद्र पाटील म्हणून, त्याच्या घरी मी आवर्जून जायचो जेवायला, पाणी प्यायला. त्याचे दादा, पुंडिक दादा, ती वहिनी, नंदिनी वहिनी, म्हणजे माझी आई पण एवढी जीव लावायचे ना की गावातले सगळे मंडळी मला भरपूर ओळखायचे. आणि दादानंतर एवढे सगळे मानायचे की आमचं पूर्ण कुटुंब या शाळेत शिकलेलं आहे. माझी मोठी बहीण रजनी, शशिकला, नंतर दादा आमच्या आणि मी. त्यामुळे कसं की आणि एक लक्षात ठेवायचं असतं की जिकडनं आपण मोठे होतो त्याला कधी विसरून चालत नाही. आपण जिकडे विसरलो की सगळं संपलं. त्यामुळे मी ही शाळा कधी विसरू शकत नाही. ज्याच्यामुळे मोठा झालो, ज्ञानसाधना कॉलेजमध्ये शिकलो आणि नगरसेवक झालो. आता चांगल्या व्यवसायात आहे मी आणि सगळं व्यवस्थित चाललं आहे. तर मी सर्व माझी जी शिक्षक आहेत त्यांचे आभार व्यक्त करतो की त्यांनी मला घडवलं. त्यामुळे मी आज इथे उभा आहे आणि सर्वांना धन्यवाद देतो. आणि ज्यांनी हा आजचा कार्यक्रम अरेंज केला आहे, सजन पंडित आणि सगळे त्यांची टीम, यांचे पण आभार व्यक्त करतो. आणि मला खूप आनंद झाला की सरांचा आज अर्धपत्र इथे बसवण्यात आलेला आहे. त्यामुळे कसं की येता जाताना सगळ्यांना तिथे नतमस्तक होऊन शाळेत जायला लागेल. धन्यवाद. मला इथे बोलवलं, माझा सन्मान केला, तर मी पूर्ण तरे परिवाराकडून सरांचे आभार व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आता ओळख करून द्यायची पाहुण्यांची, पण वेळ नाही. मी एवढंच बोलेल, वयाच्या 7व्या वर्षी बेबंदशाही नाटकं ज्यांनी काम केलं आणि आजही ते व्यासपीठावरती जे आपल्याला दिसत आहेत, तरुण तडफदार अश्विनी समेळ, ज्यांना आता नुकताच प्रभाकर पंचिक हा पुरस्कार मिळाला आहे. अनेक पुरस्कार, अनेक नाट्य, अनेक लेखन, अशा सर्वांचे कर्तव्य करते अश्विनी समेळ सर यांना विनंती करतो की आपण आपलं मनोगत व्यक्त करत आहे.